हाकललेली करोडपती पत्नी भाग 11। राणीवाड्यात सापडलेली ती जुनी चावी सायलीच्या हातात होती. तिच्या डोळ्यांसमोर वडिलांचं पत्र पुन्हा पुन्हा येत होतं. दुसरा दरवाजा समुद्राजवळ तुझी वाट पाहतो. आर्यनने शांतपणे विचारलं. समुद्राजवळ म्हणजे नक्की कुठे? गोविंद जोशी काही क्षण विचारात पडले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावर चमक आली. वसंतरावांचा एक जुना बंगला होता कोकणात. कोकणात? सायलीने आश्चर्याने विचारलं. हो, ते तिथे व्यवसायासाठी कमी पण मनशांतीसाठी जास्त जायचे आणि त्या बंगल्याबद्दल फार काही कमी लोकांना माहिती होती. मृणालिनीही म्हणाल्या, हो, तुझ्या बाबांनी तो बंगला कधीच विकला नव्हता. सायलीने ठाम निर्णय घेतला. आपण आजच निघू. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली, आर्यन, गोविंद जोशी आणि विक्रम देशमुख कोकणातील त्या जुन्या बंगल्यात पोहोचले. समोर अथांग समुद्र होता. लाटांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. बंगला मात्र अनेक वर्षांपासून बंद होता. दरवाजांवर धूळ साचली होती. खिडक्या तुटल्या होत्या. सायलीने पहिली चावी काढली. ती मुख्य दरवाजाच्या जुन्या कुलुपात अगदी सहज बसली. टक, कुलूप उघडलं. आता सर्वत्र शांतता होती. भिंतीवर वसंतरावांचे काही जुने फोटो लावलेले होते. एका फोटोसमोर सायली थबकली. त्या फोटोमध्ये लहानशी सायली वसंतरावांच्या खांद्यावर बसून समुद्राकडे पाहत हसत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा. आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ते आजही तुझ्या सोबत आहेत. तेवढ्यात गोविंद जोशींची नजर फायरप्लेसवर गेली. त्यावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं. ते अगदी तसंच होतं जसं वसंतरावांच्या पत्रावर होतं. सायली, इकडे बघ. सायली जवळ गेली. तिने त्या चिन्हात पहिली चावी फिरवली. क्षणात घर्र फायरप्लेसच्या बाजूची संपूर्ण भिंत हलू लागली. सगळे आश्चर्यचकित झाले. भिंतीमागे एक गुप्त जिना दिसू लागला. जिना जमिनीखाली जात होता. आर्यनने टॉर्च लावली. सगळे सावध. ते हळूहळू खाली उतरू लागले. तळघरात पोहोचल्यावर त्यांना मोठी लोखंडी खोली दिसली. मध्ये एक विशाल तिजोरी होती. त्या तिजोरीवर लिहिलं होतं, राणे ट्रस्ट, भविष्याचा वारसा. सायलीने थरथरत्या हातांनी चावी तिजोरीत फिरवली. तिजोरी उघडली. आज सोनं किंवा हिरे नव्हते, तर शेकडो फाईल्स, जमिनीची कागदपत्र, परदेशातील कंपन्यांचे शेअर्स आणि अनेक संशोधन प्रकल्पांची मूळ कागदपत्र होती. गोविंद जोशींच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. सायली, ही संपत्ती आपण कल्पना केली त्यापेक्षाही कितीतरी मोठी आहे. विक्रम देशमुख म्हणाले, या कागदपत्रांची किंमत हजारो कोटींपेक्षा जास्त असू शकते. सायलीला मात्र पैशांपेक्षा एक डायरी दिसली. ती उघडताच पहिल्याच पानावर वसंतरावांनी लिहिलं होतं, जर तू इथपर्यंत पोहोचली असशील तर मला तुझा अभिमान आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. ती पुढे वाचू लागली. या संपत्तीपेक्षा एक गोष्ट जास्त मौल्यवान आहे. या तिजोरीत एक नाव आहे. त्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नकोस. सर्वांचे श्वास रोखले गेले. सायलीने पुढचं पान पलटलं. त्या पानावर एकच नाव लिहिलं होतं. ते नाव पाहताच गोविंद जोशी हादरले. आर्यनच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मृणालिनींनी तोंडावर हात ठेवला, कारण त्या पानावर लिहिलं होतं, विश्वासघातकी गोविंद जोशी. सायलीच्या हातातून डायरी खाली पडली. हे कसं शक्य आहे? ज्यावर तिचा सर्वात जास्त विश्वास होता तोच विश्वासघातकी. तिजोरीत पडलेली डायरी पाहून काही क्षण संपूर्ण खोलीत शांतता पसरली होती. विश्वासघातकी गोविंद जोशी, हे शब्द सायलीच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होते. गोविंद जोशींच्या हातापायांना कंप सुटला. सायली, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या बाबांचा कधीच विश्वासघात केला नाही. सायली काही क्षण बोलली नाही. तिने शांतपणे डायरी उचलली. बाबांनी असं का लिहिलं असेल हे पूर्ण वाचल्याशिवाय आपण कोणताही निष्कर्ष काढणार नाही. आर्यननेही मान डोलावली. बरोबर, आपण अर्धवट सत्यावर निर्णय घेणार नाही. सायलीने पुढचं पान उलटलं. त्यात वसंतरावांनी स्वतःच्या स्वअक्षरात लिहिलं होतं, जर तू फक्त पहिलं पान वाचलंस तर गोविंदवर संशय घेशील, पण तेच माझी पहिली परीक्षा आहे. सगळे स्तब्ध झाले. सायली पुढे वाचू लागली. गोविंद जोशी विश्वासघातकी नव्हते. ते माझे सर्वात विश्वासू मित्र होते. गोविंद यांच्या डोळ्यात अश्रू आले. डायरीत पुढे लिहिलं होतं, मी त्यांचं नाव मुद्दाम पहिल्या पानावर लिहिलं, कारण ज्याला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तोच पुढचं पान वाचेल. जो घाईघाईने निर्णय घेईल
तो माझ्या संपत्तीचा खरा वारसदार होण्यास पात्र नाही. सायलीने डायरी अलगद बंद केली. ती गोविंद जोशींकडे गेली. काका, मला माफ करा. गोविंद हसले. बाळा, तुझी काहीच चूक नाही. तेवढ्या तिजोरीच्या आतल्या बाजूला एक छोटासा गुप्त कप्पा दिसला. आर्यनने तो उघडला. आत एक पेनड्राईव्ह आणि एक जुना मोबाईल फोन होता. मोबाईल अजूनही सुरक्षित ठेवलेला होता. गोविंद म्हणाले, हा वसंतरावांचा वैयक्तिक फोन आहे. सायलीने काळजीपूर्वक तो सुरू केला. आश्चर्य म्हणजे फोन सुरू झाला. त्यात एकच व्हिडिओ फाईल होती. फाईलचं नाव होतं सायलीसाठी. सायलीचे डोळे भरून आले. तिने व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर वसंतराव दिसले. ते हसत होते. सायली, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर तू माझ्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी झाली आहेस. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा, वसंतराव पुढे म्हणाले, माझी खरी संपत्ती पैसा नाही, ती म्हणजे प्रामाणिक माणसं. गोविंद, विक्रम आणि तुझी आई हेच माझं सर्वात मोठं धन आहे. गोविंद, विक्रम आणि मृणालिनी भावूक झाले. पण वसंतरावांचा चेहरा अचानक गंभीर झाला. आता सर्वात महत्वाचं सत्य ऐक. रुद्रसिंघानिया एकटाच नव्हता. खोलीत पुन्हा शांतता पसरली. त्याच्या मागे अजून एक व्यक्ती होती जिने त्याला प्रत्येक पावलावर मदत केली. आर्यन पुढे सरकला. कोण? वसंतराव म्हणाले, त्या व्यक्तीचं नाव मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, कारण त्याचा पुरावा पेनड्राईव्हमध्ये आहे. सायलीने ताबडतोब पेनड्राईव्ह हातात घेतली. सर्वजण लॅपटॉप समोर बसले. पेनड्राईव्ह उघडली. त्यात अनेक व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि कागदपत्र होती. पहिली फाईल सुरू होताच रुद्रचा आवाज ऐकू आला. काळजी करू नकोस, वसंतरावांना काहीच कळणार नाही. दुसरा आवाज आला. पण जर सत्य बाहेर आलं तर? रुद्र हसला. तोपर्यंत उशीर झालेला असेल. सायलीचा श्वास रोखला गेला, कारण तो दुसरा आवाज तिला ओळखीचा वाटत होता. खूप ओळखीचा. आर्यनने ऑडिओ पुन्हा ऐकला. विक्रम देशमुखही स्तब्ध झाले आणि पुढच्या क्षणी सर्वांच्या तोंडून एकच नाव बाहेर पडलं, कियारा. जिला सर्वांनी अनेक वर्षांपूर्वी या कथेतून बाहेर पडलेली समजलं होतं, तीच पुन्हा या संपूर्ण कटाची सावली बनून परत आली होती. तिजोरीत सापडलेल्या पेनड्राईव्हमधील ऑडिओ संपला, पण खोलीत अजूनही शांतता होती. सर्वांच्या मनात एकच नाव घुमत होतं, कियारा. सायलीने पुन्हा ऑडिओ ऐकला. यावेळी तिने प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकला. रुद्रचा आवाज स्पष्ट होता. काळजी करू नकोस, वसंतरावांना काहीच करणार नाही. दुसरा आवाज, सायली मोठी झाली तर? रुद्र हसला. तोपर्यंत आपण सर्व पुरावे संपवलेले असतील. सायलीच्या अंगावर काटा आला. मृणालिनींच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. म्हणजे कियारा सुरुवातीपासूनच रुद्रसोबत होती. गोविंद जोशी मात्र विचारात पडले. थांबा, या ऑडिओची तारीख बघा. आर्यनने फाईलची माहिती उघडली. तारीख पाहताच तो थबकला. हे कसं शक्य आहे? काय झालं? सायलीने विचारलं. हा ऑडिओ कियारा आपल्या कंपनीत येण्याच्या जवळपास 10 वर्षापूर्वीचा आहे. सगळे अवाक झाले. म्हणजे जर ही तारीख खरी असेल तर त्या ऑडिओमधली व्यक्ती कियारा असूच शकत नाही. खोलीत पुन्हा शांतता पसरली. सायलीने पुन्हा तो आवाज ऐकला. आता तिलाही जाणवलं, आवाज सारखा वाटत होता, पण तो अगदी तसाच नव्हता. तेवढ्यात पेनड्राईव्हमध्ये आणखी एक फोल्डर दिसला. त्याचं नाव होतं व्हॉइस अनालिसिस. आर्यनने फाईल उघडली. त्यात वसंतरावांनी एका तज्ज्ञाकडून करून घेतलेला आवाजाचा अहवाल होता. अहवालात स्पष्ट लिहिलं होतं, हा आवाज कियाराचा नाही. सायलीच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. मग ती व्यक्ती कोण? तेवढ्यात दुसरी फाईल उघडली. त्यात एका महिलेचा फोटो होता. फोटो जुना होता. ती महिला रुद्रच्या बाजूला उभी होती. मृणालिनींनी फोटो पाहताच धक्का बसल्यासारखा श्वास घेतला. नाही. सायली घाबरली. आई, तू तिला ओळखतेस? मृणालिनींच्या डोळ्यात अश्रू आले. हो, ही कियाराची आई आहे. सर्वजण स्तब्ध झाले. मृणालिनी पुढे म्हणाल्या, तिचं नाव माया कपूर. कॉलेजमध्ये ती माझी जवळची मैत्रीण होती. रुद्र तिच्यावर प्रेम करत होता, पण मायाने त्याला नाकारलं. नंतर तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. सायलीला आता चित्र स्पष्ट होऊ लागलं. रुद्रच्या मनात फक्त मृणालिनींबद्दलच नव्हे तर मायाबद्दलही द्वेष होता. मृणालिनी म्हणाल्या,
माया काही वर्षांनी रहस्यमयीरित्या गायब झाली आणि तिची लहान मुलगी ती म्हणजे कियारा. सायली आणि आर्यन एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे कियारालाही संपूर्ण सत्य कदाचित माहीत नसेल. कदाचित ती स्वतःही रुद्रच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत होती. तेवढ्यात रमेशचा घाईघाईने फोन आला. मॅडम, एक मोठी बातमी आहे. काय झालं? रुद्र तुरुंगातून पळून गेला आहे. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. काय? हो, त्याने आधीच सगळा प्लॅन तयार केला होता. आणि रमेशचा आवाज थरथरला. तो थेट कियाराला भेटायला निघाला आहे. सायलीच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. तिला समजलं अजून अंतिम लढाई बाकी होती. रुद्र आणि कियारा एकत्र आले तर पुन्हा एकदा सर्व काही उद्ध्वस्त होऊ शकतं. रमेशचा फोन संपताच खोलीत भीतीचं सावट पसरलं. रुद्र तुरुंगातून पळून गेला आहे हे शब्द सगळ्यांच्या कानात घुमत होते. सायलीने लगेच स्वतःला सावरलं. आर्यन, आपण वेळ वाया घालवू शकत नाही. आर्यनने पोलीस आयुक्तांना फोन लावला. संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करा. रुद्र कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये. पोलीस यंत्रणा कामाला लागली. सर्व टोल नाके, विमानतळं, रेल्वे स्थानकं आणि बंदरांवर सुरक्षा वाढवण्यात आली. दुसरीकडे एका निर्जन फार्म हाऊसमध्ये रुद्र शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक विचित्र आत्मविश्वास होता. त्याच्यासमोर एक तरुणी उभी होती. ती म्हणजे कियारा. कियारा संतापाने म्हणाली, तुम्ही मला इतकी वर्ष अंधारात का ठेवलं? रुद्र काही क्षण शांत राहिला, कारण योग्य वेळ आलेली नव्हती. योग्य वेळ? माझं संपूर्ण आयुष्य खोट्यावर उभं होतं. कियाराच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही मला सांगितलं होतं की राणे कुटुंबामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला, पण आता मला कळतंय ते खोटं होतं. रुद्रने नजर खाली केली. हो, मी खोटं बोललो. कियारा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. का? रुद्रचा आवाज जड झाला. कारण मला सूड हवा होता. मी माझ्या द्वेषात इतका आंधळा झालो होतो की तुझाही वापर केला. हे ऐकताच कियारा हादरली. म्हणजे मी फक्त एक प्यादं होते? रुद्रने उत्तर दिलं नाही. त्याच्या शांततेतच उत्तर होतं. दुसरीकडे सायली आणि आर्यनला फार्म हाऊसचं लोकेशन मिळालं. ते पोलिसांसोबत तिथे पोहोचले. रात्र झाली होती. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. सायली हळू आवाजात म्हणाली, सावध, रुद्र कोणताही डाव खेळू शकतो. पोलिसांनी फार्म हाऊसला चारही बाजूंनी घेरलं. तेवढ्यात आतून जोराचा ओरडण्याचा आवाज आला. मला सोडा. तो कियाराचा आवाज होता. सायली धावत आत गेली. रुद्रने कियाराला पकडलं होतं. त्याच्या हातात बंदूक होती. कोणीही जवळ येऊ नका. रुद्र ओरडला, नाही तर मी गोळी झाडेन. सायली शांतपणे पुढे आली. रुद्र, खेळ संपला आहे. रुद्र कडवट हसला. नाही सायली, आता खरी सुरुवात आहे. त्याने खिशातून एक लहान रिमोट बाहेर काढला. सर्वजण घाबरले. हे काय आहे? रुद्र म्हणाला, या फार्म हाऊसमध्ये स्फोटके लावले आहेत. जर मी हे बटन दाबलं तर इथे उपस्थित एकही माणूस जिवंत राहणार नाही. खोलीत एकच खळबळ उडाली. आर्यनने हळूच पोलिसांकडे पाहिलं. त्यांना गोळी झाडण्याची संधी नव्हती, कारण रुद्रच्या हातात रिमोट होता. सायलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिला जाणवलं हा तोच रुद्र नव्हता. वर्षानुवर्षांच्या द्वेषाने तो पूर्णपणे तुटला होता. ती शांत आवाजात म्हणाली, रुद्र, तुझा सूड संपला. तू सर्व काही गमावलं आहेस. आता निदान निरपराध लोकांचे जीव घेऊ नकोस. रुद्रच्या डोळ्यात क्षणभर अश्रू चमकले, पण त्याच क्षणी फार्म हाऊसच्या मागच्या बाजूने कोणीतरी खिडकीतून आत शिरलं. त्या व्यक्तीने विजेच्या वेगाने रुद्रवर झडप घातली. रिमोट त्याच्या हातातून खाली पडला. गोळीचा आवाज झाला. धाड. सगळे जागच्या जागी थबकले. धुरात काहीच दिसत नव्हतं. गोळी कुणाला लागली? रुद्र वाचला की कियारा? आणि रिमोटचं बटन दाबलं गेलं का? धाड. गोळीचा आवाज संपूर्ण फार्म हाऊसमध्ये घुमला. क्षणभर धुरामुळे काहीच दिसत नव्हतं. सायलीने घाबरून आर्यनचे नाव घेतलं. आर्यन. धूर हळूहळू कमी झाला. सर्वांनी समोर पाहिलं. रुद्र जमिनीवर पडला होता. त्याच्या हातातील रिमोट दूर जाऊन पडला होता आणि त्याच्या समोर कियारा उभी होती. तिने शेवटच्या क्षणी रुद्रचा हात ढकलला होता. त्यामुळे गोळी रुद्रच्या खांद्याला चाटून गेली.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रुद्रला पकडलं. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या. आर्यनने धावत जाऊन रिमोट उचलला. तो बॉम्ब निकामी पथकाकडे दिला. काही मिनिटात संपूर्ण फार्म हाऊसची तपासणी झाली. सुदैवाने रुद्रने स्फोटकांची धमकी दिली होती, पण फार्म हाऊसमध्ये खरे बॉम्ब नव्हते. तो सर्वांना घाबरवण्याचा डाव होता. सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. कियारा मात्र रडत होती. सायली, मला माफ कर. मी रुद्रच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला. मला वाटायचं की तुमच्या कुटुंबामुळे माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सायली तिच्या जवळ गेली. खरं सत्य समजलं की माणूस बदलू शकतो. चूक मान्य करणं हीच सर्वात मोठी हिंमत असते. कियारा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सायलीकडे पाहत राहिली. तेवढ्यात रुद्र मोठ्याने हसू लागला. सायली, तुला वाटतं तू जिंकलीस? अजून एक सत्य तुला माहिती नाही. सायली शांतपणे त्याच्या समोर उभी राहिली. आता आणखी कोणतं खोटं सांगणार? रुद्रने मान हलवली. यावेळी खोटं नाही. राणे साम्राज्याच्या संपत्तीमागे एक ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टचा खरा विश्वस्त. तो बोलणार इतक्यात त्याला जोराचा खोकला आला. पोलीस त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. तो बेशुद्ध झाला. सायली विचारात पडली. ट्रस्टचा विश्वस्त कोण? गोविंद जोशी म्हणाले, कदाचित उत्तर वसंतरावांच्या उरलेल्या कागदपत्रांत असेल. 2 दिवसांनी रुद्रवर न्यायालयात खटला सुरू झाला. रमेशने न्यायालयात सर्व पुरावे सादर केले. मृणालिनींनी अपहरणाबाबत साक्ष दिली. विक्रम देशमुखांनी जुन्या कटकारस्थानाची माहिती सांगितली. कियारानेही न्यायालयात उभे राहून स्पष्ट सांगितलं. रुद्रने मला खोटं सांगून वापरलं. संपूर्ण न्यायालय शांत झालं. न्यायाधीशांनी सर्व पुरावे पाहिले आणि म्हणाले, या प्रकरणाचा अंतिम निकाल पुढील सुनावणीत दिला जाईल. सायली न्यायालयाबाहेर आली. अचानक एक वृद्ध व्यक्ती तिच्या जवळ आली. त्यांच्या हातात एक लाकडी पेटी होती. तुम्ही सायली राणे? हो, ही पेटी मला वसंतरावांनी 25 वर्षांपूर्वी दिली होती आणि सांगितलं होतं ही फक्त सायली मोठी झाल्यावरच तिला द्यायची. सायलीने थरथरत्या हातांनी ती पेटी स्वीकारली. पेटीवर एकच वाक्य कोरलेलं होतं, शेवटचं रहस्य. तिने पेटी उघडली. आत एक जुनी चावी, एक सीलबंद लिफाफा आणि एक नकाशा होता. नकाशावर लाल रंगाने एक जागा चिन्हांकित केली होती. त्या जागेचं नाव पाहताच गोविंद जोशी आश्चर्याने ओरडले, हे तर राणे कुटुंबाचं मूळ गाव आहे. सायलीच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि निर्धार दोन्ही दिसत होते. वसंतरावांनी अजून एक रहस्य लपून ठेवलं होतं आणि ते रहस्य उलगडल्यावर तिच्या आयुष्याचा शेवटचा आणि सर्वात मोठा अध्याय सुरू होणार होता. कथा इथपर्यंत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.